नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वात पवित्र दिवस। या दिवशी अनेक भक्त श्री स्वामी समर्थ, श्री दत्तात्रेय आणि सद्गुरूंची कृपा मिळावी म्हणून श्री गुरुचरित्र पारायण सुरू करतात। पण अनेकांच्या मनात काही प्रश्न असतात, ते म्हणजे गुरुचरित्र पारायण कधी सुरू करावे, किती दिवस करावे, त्याला नियम कोणते आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर सर्व नियम पाळता आले नाहीत तर पारायण करता येईल का। तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायणाची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, यंदा गुरुपौर्णिमा बुधवार 29 जुलै 2026 रोजी आहे। हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो आणि गुरु उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो। अनेक भक्त या दिवशी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करतात किंवा या दिवशी पारायणाची सांगता करतात। श्री गुरुचरित्र हा श्री दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये भगवान श्री दत्तात्रेयांचे 2 अवतार, पहिला म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ महाराज आणि दुसरा म्हणजे श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्या दिव्य लीलांचे वर्णन आहे। एकूण 53 अध्याय असलेल्या या ग्रंथात भक्ती, ज्ञान, धर्म, सदाचार, कर्म आणि गुरुसेवेचे महत्त्व अतिशय सुंदर रीतीने सांगितले आहे। असा विश्वास आहे की श्रद्धेने गुरुचरित्राचे वाचन केल्यास मनशांती, आत्मविश्वास, आध्यात्मिक उन्नती आणि गुरुची कृपा प्राप्त होते। तर आता पाहूया पारायण कधी सुरू करावे। पारायण सुरू करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सर्वोत्तम दिवस मानला जातो। तसेच गुरुवार, एकादशी, श्री दत्त जयंती, श्री रामनवमी, गुढीपाडवा किंवा आपल्या सोयीचा कोणताही शुभ दिवस निवडू शकता। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य हे महत्त्वाचं आहे। आता पाहूया पारायण कसे करावे। सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत। पूजेच्या ठिकाणी श्री दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज किंवा आपल्या गुरूंचा फोटो ठेवावा। समई किंवा दिवा लावावा, अगरबत्ती लावावी, फुले अर्पण करावीत। शक्य असल्यास श्री गणपती आणि श्री गुरूंचे स्मरण करून संकल्प करावा। यानंतर श्री गुरुचरित्राचे वाचन सुरू करावे। वाचन शांत मनाने, स्पष्ट उच्चाराने आणि घाई न करता करावे। दररोज ठराविक अध्याय वाचावेत। शेवटी आरती, प्रार्थना आणि नामस्मरण जरूर करावे। आता पारायणाचे प्रकार किती, तर गुरुचरित्र पारायण अनेक प्रकारे केले जाते। सप्ताह पारायण म्हणजे 7 दिवसात संपूर्ण ग्रंथ वाचावा। त्रिदिवसीय पारायण म्हणजे 3 दिवसात पूर्ण वाचन करावे। एक दिवसीय पारायण म्हणजे अनुभवी साधक एका दिवसात संपूर्ण ग्रंथसुद्धा वाचतात। नित्य पारायण म्हणजे दररोज 1 किंवा 2 अध्याय वाचत राहणे। तुमच्या वेळेनुसार कोणताही प्रकार तुम्ही निवडू शकता, फक्त पाहिजे श्रद्धा आणि सातत्य। तर पारायणाचे आता नियम काय आहेत, तर आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नियम कोणते। पहिला आहे स्वच्छता आणि पवित्रता राखावी। शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा। खोटे बोलणे, राग, भांडण टाळावे। ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा प्रयत्न करावा। दररोज एकाच वेळी वाचन करणे उत्तम आहे। वाचन अर्धवट सोडू नये। मोबाईल, TV आणि अनावश्यक गप्पांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा। परंतु हे लक्षात ठेवा, जर एखादा नियम परिस्थितीमुळे पूर्ण पाळता आला नाही तरीही श्रद्धेने केलेले वाचन व्यर्थ जात नाही। देवाला नियमांपेक्षा भक्ती, श्रद्धा अधिक प्रिय असते। तर मंडळी, गुरुचरित्र पारायण म्हणजे केवळ पुस्तक वाचणे नाही, तो आपल्या मनाला, विचारांना आणि जीवनाला योग्य दिशा देणारा आध्यात्मिक प्रवास आहे। श्रद्धा, विश्वास, भक्ती आणि गुरुचरणी संपूर्ण समर्पण यातूनच खऱ्या अर्थाने श्री गुरूंची कृपा प्राप्त होते। जर तुम्ही यंदा गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प केला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री गुरुदेव दत्त। तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना, मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेवटी सर्वांनी एकदा मनापासून म्हणा, श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। धन्यवाद।